रविवारी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेसाठी एनटीएनं व्यापक तयारी केलेली आहे। परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी आज देशभरामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांनी हजारो सोशल मीडिया, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप खाती ही बंद केलेली आहेत। ऑनलाईन माध्यमामधून समाजकंटक या प्रक्रियेमध्ये कोणताही व्यत्यय आणू शकणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कमांडोज परीक्षेशी संबंधित प्रत्येक जिल्हा आणि केंद्रावरून येणाऱ्या डिजिटल माहितीवरती बारीक लक्ष ठेवतील। परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्हीद्वारे देखरेख देखील ठेवली जाईल। 674 समन्वयक आणि 6500 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान परीक्षा सुरक्षितपणे पार पडण्यासाठी एनटीएनं साधारण 2 लाख कर्मचारी देखील तैनात केलेले आहेत। आणि नीटची फेरपरीक्षा उद्यावरती येऊन ठेपलेली असली तरी एनटीएचे घोळ काही केल्या संपत नाहीयेत असंच दिसून येत आहे। नागपूरच्या अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालंय। या विद्यार्थ्यानं नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडलेले होते, मात्र एनटीएनं त्याला थेट अबुधाबीचं परीक्षा केंद्र दिलंय। आता त्याच्या वडिलांनी एनटीएच्या अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी मेल देखील केलाय। आज दुपारी 4 वाजेपर्यंत केंद्र बदलून देतो असं आश्वासन अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबाला देण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।